जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे। ओ जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे। होर होर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार। तर मित्रांनो, आज नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीवर, जे की शिवनेरी किल्ल्यावर। श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान किल्ले शिवनेरी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सर्वच जण। आणि झाला आता थोड्याच अंतरावर आहे, वर दर्शन घेऊन तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ काय असेल ते दाखवू आपण। आपले मित्रमंडळ चहा घेतात सगळे। काय रे उसात दिवसात चालेल अजून झालं का काकूच्या कॉफी आहे, सुंदर कॉफी बिपी गावरान दुधाची कॉफी। आता पितो जरा, मस्त आनंद घेतो। ऊसाच्या कडला असा कुठतर निलंगा तालुक्यात थांबलेली वाटलाले इकडं जुन्नर तालुक्यात। काय सोनराव, हा प्रदीप हिंगे नजर ना लगे इस बंदे को, लेके जाओ, नजर ना लगे इसको। हा मग नाही काय म्हणतोय, काय मिळायची वाटत उनला काही मग का होते। चला चल बेशी द्या। वैतागलेला गडी दीपक, वैताग आला दीपकला। आपण एक गाडावर आपली भाषा आहे, शब्द वापरा। हा अशब्द वापरू नका, बस एवढंच आहे। हा शिव्या बिव्या थोडं कंट्रोल, जे आपलं तमीज आहे थोडं कधी दाखवत नाही, पण गाडावर दाखवा दमन घ्या। हॅलो बाय टेस्ट कसं वाटला ले घरचं राहणार। आपण पुढे मागे पोरं मागे तू मागे होते। दिसते रे पा, एवढं काय दिसते रे पा, दिसले का? त्याला एक गाड आणायचा ना ओढत न्यायला। एकदम मस्त नजारा आहे, नजारा देखील लायक आहे। नाही म्हणजे पहिल्याच्या पेक्षा नाही का, जरा आता म्हणजे स्वच्छ वगैरे किंवा काही
बऱ्यापैकी म्हणजे चांगलं झालंय बऱ्यापैकी. तुमचं 8 दिवसाला चक्कर ऐकलं त्याच्यामध्ये झालं असं. नाही 8 दिवसाला म्हणजे नाही, मी एक दोन म्हणजे 4-5 वर्षाखाली आलो होतो. गाडा नेमकं काय नाही ही चुनखडी, आपलं चुनखडीचे दगड असतील बहुतेक. हा इथं इंजन चालू करून चुनखडी बारीक करण्याचं काम, हा चुनखडी बारीक करण्याचं असं काहीतरी प्रकार बहुतेक तेच आहे प्रकार. चला उगा काही बिनकामाचे कुठले काही शोध लावू नका तुम्ही, मी सांगायला ती बघा ऐका. हाती दुसण्या मारणे ढेल जाईत गावात, मला असला ढेलच बघायचं. ढेलचं गावात बघायचं म्हणलं पण असला डेलच बघा. ही मस्त गार्डन बिर्डन केल्यासारखं मस्त केलं. काय घेणार नाही अजिबात. कोण आले का पलीकडे गॉगल काढतो. गॉगल घालायची ही नाही सध्या इथं ठिकाण. तर मित्रांनो, जुन्नर श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान किल्ले शिवनेरी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सर्वच जण. आणि झालं आता थोड्याच अंतरावर आहे, वरी दर्शन घेऊन तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ काय असेल ते दाखवू आपण. खाली शिवाजी देवीचं मंदिर आहे, ती पण बघू. खाली शिवाजी देवी होती म्हणून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आणि ही किल्ला त्या काळात कशासाठी निवडला गेला म्हणतो, आजूबाजूनं चहूबाजूनं पूर्ण जंगली इलाका होता. म्हणजे दुश्मन इथं येऊन कूच करायची ही नव्हती, ताकद नव्हती. कारण जंगली प्राणी वगैरे जंगलात राहत होते. त्याच्यामुळं हा किल्ला शहाजी महाराजांनी निवडला आणि इथं आणून जिजामातेला ठेवण्यात आलं. आणि ते शिवाजी महाराजाचा म्हणजे जन्म झाला. वरलं बघूया की काय का नाही. पाणी खाऊ दे. हे जाळी लावण्याचं कारण काय माहिती का, एखादी जर आली एखादी आवची पोरं ह्याच्यात उडी मारू शकते डायरेक्ट. हो ना. आ जाओ भाई आ जाओ. पिछले जमाने में क्या होता था मालूम है? मैं बताता हूँ अभी, मैं बताता हूँ मराठी क्या होता था मालूम है. मेन दरवाजा, 1 मिनिट रुको. मेन दरवाजा शिवाजी महाराज संस्कृत भाषेचे होते. संस्कृत भाषेतूनच उगम आहे हिंदीचा आणि मराठीचा. हां, हिंदी भाषा लांबली नाही, आपलीच आहे. झाले रे. 50 रुपयाची दाढी आणि 50 रुपयाची दाढी केली असं चांगली दिसते. चुकून जर ती 100 रुपयाची बिचिंग केलं असतं नाही रे, गिचिंग केलं असतं तर त्याची बाहेर दिसलं असतं. आणि लिओ पिक्चर मध्ये हे बघ त्याला figure हाय गाईज, आम्ही आलेलो आहे शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी front. पोरं कुठे गेले रे?
पोरं गेलेच पुढं थांबते का आपल्यासाठी त्याला लागला दम हा इथं काय सांगतो तुला पुढं बघ पुढं ससा नाही ससे पकडून यायचा हे म्हणा कोंबडीची कोंबडीची तुली वा हे आले मुर्गा मुंडीत गायब केले और कसला नंबर 1 दिसाले हे सर फिराय काही मध्ये सारखं मंदिर दिसते का हे ये इकडं ये इकडं मध्ये सारखं मंदिर थांबलेलं पिऊन घालायचे मन जेवण वगैरे करून घालून पोटभर जेवायचे मन चल बेटा म्हणायचे मन असं गडगोट कडला न्यायचे मन वरून आणायचे मन इकडे असा आहे तसा आहे म्हणून दाखवते मस्त असा पाय धरून लोटत होते पण खाली दुश्मन गेला सगळंच गेलं सुख समाधान मस्त हे फिरून फिरून दबून गेले सगळे परत कसलं होय इकडं सांगतो तुला कोणता आता आपल्याला कधी का हा जायचंय जेवण करायला हा आणि जेवणाची थाळीचं नाव आहे राज शेठ थाळी राज शेठ थाळी थाळीमध्ये सगळं व्हेज आहे म्हणजे जे काही जेवढ्या पालेभाज्याचं आहे सगळं त्याच्यात आहे नंतर सोलकडी आहे नंतर पुन्हा सोलकडी म्हणजे वल्ल्या आपलं खोबराचं बनवलेलं असतं म्हणजे प्यायसारखं आणि जर उरलं तर बांधून दिलेलं आपल्याला मुन्याचा फोन आला हलकीच्या थांबा काय म्हणते मुन्या हॅलो हा बोल मुन्या काय इकडे शिवनेरी किल्ले इकडे आला फिरायला तर कसं आहे काम बिम सगळं पगार बिगार सगळं झालं बुवा लगन बिगन करून घे नाही सर आताच पोरगी बघतो मी नका सर आताच मग त्या कोणतं गाव आहे ती मग तिकडं का फोन लावायला सारखं ते शेंदाला का फोन लावायला सारखं तिथं फोन येऊल्यात मला दादी सोडून मित्रांनो कशी वाटली ट्रिप चांगली छान गोड वाटली नादर वाटली गळ्याला आता आले खाऊन बक्कळ गळ्याला त्याच्यामुळं काही शब्द निघणार बर जेव्हा निघले तेव्हा बोलू पुढे भेटू चालतंय भेटू असंच आता पुढल्या ट्रिपला गाला हेमलेट चला